नमस्कार. आज मी आपणासमोर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहे. हिंदी सिनेमासृष्टीतील जवळपास 65 वर्षापासून ज्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांवर छाप सोडली, असे सर्वांचे प्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचं काल दुःखद निधन झालं. त्यांचं वय जवळपास 90 वर्षे होतं. म्हणजे माझ्या कैलासवासी वडिलांच्या पेक्षा 5 वर्षांनी ते मोठे होते. सर्वार्थाने आदरणीय आणि वयाने ज्येष्ठ, सन्मानाने मानाने त्यांची कारकीर्द म्हणून आदरयुक्त अहोजावं आदरार्थीच बोलणं हे योग्य आहे. तसं आपण देवाला अरे तुरे बोलतो किंवा देवाला एकेरी संबोधतो, तसंच फिल्म इंडस्ट्रीमधले धर्मेंद्र हा महान कलाकार होता आणि अतिशय दुःखद बातमी आहे ही. क्रमप्राप्त आहे, जसं जन्माला आलेल्या प्रत्येकजण जाणारच आहे. म्हटलंच आहे की युज्यते वेष्टनम वायो आकाशस्य च खंडनम ग्रथनाच तरंगाणाम न आस्था आयुषी युज्यते. एक वेळ आपण संपूर्ण त्रिखंडातला वायू एकत्र बांधू शकतो, संपूर्ण आपण आकाशाचे तुकडे करू शकतो, सगळ्या महासागरांचे आपण जे संपूर्ण त्याच्या लाटा आहेत एकत्र दोरीने बांधू शकू, परंतु मृत्यू हा अटळ आहे. मृत्यूला कोणीही अडवू शकत नाही. हे सत्य आहे, कटू सत्य आहे. धर्मेंद्र यांचा मी पहिला सिनेमा पाहिला होता साधारण 1969-70ला, 5 वर्षांचा असताना. माझे अण्णाच घेऊन गेले होते मला. सिनेमाचं नाव होतं प्यार ही प्यार. वैजयंतीमाला या हिरोईन होत्या, धर्मेंद्र हिरो होते, प्राण त्यातमध्ये विलन होते, मेहमूद, ज्युनियर मेहमूद, मनमोहन या. अतिशय सुंदर सिनेमा होता, करमणूक प्रधान होता. धर्मेंद्र यांचे फाईट सीन्स असो, त्यांचं रोमॅन्टिक त्यांचे सीन्स असो, मैं कही कवी ना बन जाऊं सारखं अप्रतिम गाणं लिफ्टमध्ये. आजही सिनेमा मला संपूर्ण आठवतो. 1970 म्हणजे 56 वर्षापूर्वीचा सिनेमा आहे, पण मला आठवतो पूर्ण. आणि तो सिनेमा पाहिला आणि सर्वार्थाने धर्मेंद्र माझ्यासाठी सर्वार्थाने जसं आपण म्हणतो देव गुरु, आणि हिंदी सिनेमाची मला आवडही निर्माण झाली. धर्मेंद्र हसतमुख, देखणे कलाकार आणि अपवादात्मक अशी